Dear students, in the last lecture we have seen that explanation of angle of contact. Today we are going to see how the shape of liquid drop form on a solid surface. When a small amount of liquid is dropped on a plain solid surface, the liquid either spread on the surface or will form droplets on the surface. This depends on the surface tension of the liquid and angle of contact between the liquid and solid surface. Let theta be the angle of contact for the given solid liquid pair. When water or kerosene is dropped on the surface of solid, the droplet is formed as shown in figure. Molecule A is a liquid molecule which is in contact with air and solid surface. आता मॉलिक्यूल ए वर कोणते कोणते फोर्स एक्झर्ट होत असतील ते पाहूया. T1 is the force due to surface tension at the liquid solid interface. T2 force due to surface tension at the air solid interface. And T3 is the force due to surface tension at the air liquid interface. आता सरफेस टेन्शनमुळे ॲक्ट होणारा फोर्स हा सरफेसला टेंजेन्शियल असतो हे आपल्याला माहीत झाले आहे. म्हणून आता T1, T2 आणि T3ची डायरेक्शन आपण त्या पद्धतीने दाखवलेली आहे. आणि आता हा लिक्विड ड्रॉप स्थिर राहण्यासाठी हे तिघही फोर्स एका इक्वेशनने आपल्याला दाखवावे लागणार आहेत. आणि ते इक्वेशन म्हणजे T2 इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा किंवा कॉस थिटा इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आता आपण वेगवेगळ्या केसेस पाहूया. इफ T2 is greater than T1 and T2 minus T1 is less than T3, then cos theta is positive and the angle of contact theta is acute as shown in figure. आता T2 जर T1 पेक्षा मोठा असेल तर T2 मायनस T1 ही व्हॅल्यू नक्कीच पॉझिटिव्ह असणार आहे. आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3 याचाच अर्थ कॉस थिटा हा जो रेशो येत आहे हा एकापेक्षा लहान असणार आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे कॉस 0ची व्हॅल्यू 1 आणि कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे 0 आणि 90 मधला जो अँगल असणार आहे तो ॲक्यूट अँगल असणार आहे. आता आपण सेकंड केस पाहूया. इफ T2 इज लेस दॅन T1 अँड T1 मायनस T2 इज लेस दॅन T3, देन कॉस थिटा इज निगेटिव्ह. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे फॉर्म्युले लिहून पाहू शकतात. आणि कॉस थिटा जर निगेटिव्ह असेल तर तो नक्कीच 90 डिग्रीपेक्षा मोठा असणार आहे. म्हणजेच तो ऑप्टूस अँगल असणार आहे. मर्क्युरीचा ड्रॉप या पद्धतीने शेप फॉर्म करतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲन ॲप्टूस अँगल दिसतो. आता आपण तिसरी केस पाहूया. समजा T2 मायनस T1 इक्वल टू T3 असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू नक्कीच 1 येणार आहे. आणि कॉस थिटा इज इक्वल टू 1 हे केव्हा असणार आहे जेव्हा थिटा हा 0 डिग्री असणार आहे. आणि आपण पाहिलेच आहे जेव्हा प्युअर वॉटर हे क्लीन ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 असतो. आणि आता आपण शेवटची केस पाहूया. समजा T2 मायनस T1ची व्हॅल्यू ही T3पेक्षा जास्त आहे तर कॉस थिटाचा जो फॉर्म्युला घेतला होता आपण तो रेशो नक्कीच एकापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजेच कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1. पण आतापर्यंत आपण कॉस थिटाची जास्तीत जास्त व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू ही 1 असते हे पाहिले आहे. म्हणजेच एकापेक्षा जास्त व्हॅल्यू ही कॉस थिटाची नसते हे इम्पॉसिबल आहे. मग अशा वेळेस लिक्विडचा ड्रॉप फॉर्म होत नाही तर लिक्विड हे स्प्रेड होते.
Now let us see the factors affecting the angle of contact. The nature of the liquid and the solid in contact. प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास यातला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो हे आपणास माहीत आहे. पण समजा पाण्याची इम्प्युरिटी वाढली किंवा ग्लास सरफेस थोडा रफ असेल तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू ही बदलू शकते. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पाण्यात समजा मीठ टाकले आणि त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू पाहिली किंवा पाण्यामध्ये सोप पावडर टाकली आणि त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू पाहिली तर दोघं वेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा बदललेला दिसतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड. एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डिक्रीजेस इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण जर टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर त्यावेळेस अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यूसुद्धा कॉन्स्टंट असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज एवढेच पाहूया. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.